नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लग्नानंतरच्या पहिल्या ब्लॉगमध्ये. याच्यानंतर मी टाकत राहीन अशी अपेक्षा आहे. तर आज आपण जाणार आहोत देवदर्शनासाठी. आणि बायकोने सांगितल्याप्रमाणे स्किन केअर वगैरे जरा आता नवीन रुटीन चालू केलं. आरशासमोर बसल्यावर स्वतःला असं असं कुर्ता घालून एकदम अक्षय खन्ना समजत होतो. अस्सलाम वालेकुम नियारी. नको, न्याहारी खायला मिळणार नाही, चला. लग्न झाल्यानंतर एक मात्र फायदा कळाला की कुठलेही प्रोडक्ट मी कसेही यूज करू शकत होतो. मी फाउंडेशन घेतलं, डायरेक्ट लावलं. त्याच्यानंतर एक स्पंज घेतला, स्पंजने इकडे तिकडे इकडे तिकडे तिकडे इकडे केलं. बायको म्हटली ह्यानं चांगलं होईल, हे लाव. शेवटी ती म्हटली नाही जमत आहे तुला, मी लावते इकडं. मग तिने असं एकदम प्रेमाने, एकदम म्हणजे असं बघा 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 ते बघा, आहे का तुमच्याकडे असं, म्हणजे नाही आहे ना तुमच्याकडे असं पावडर लावायचं स्पंज. सगळा नट्टापट्टा दोघांचाही आवरून आम्ही आता निघालो आहोत देवदर्शनासाठी. व्लॉगर जरा कवळा असल्यामुळे काही मधले व्हिडिओ केलेच नाहीत. आपण डायरेक्ट पोचलो आहोत आमच्या कर्नाटकचे ग्रामदैवत बसवेश्वर मंदिरमध्ये. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा जोडा कसा दिसतोय. यानंतर आम्ही आरगच्या आमच्या कुलस्वामिनी लक्ष्मीच्या मंदिरात आलो. एकदम निसर्गरम्य वातावरणात हे ठिकाण स्थित होतं. तसं ज्ञानेश्वरी आता पहिल्यांदाच कर्नाटकमध्ये आली होती, त्यामुळे तिला सगळी माहिती सांगितली आमच्या गावची, नंतर आपल्या मंदिराची, आपल्या कुलस्वामिनीची. प्रथेप्रमाणे आमची पूजा वगैरे करण्यात आली. तिथून आम्हाला ओटी भरण्यात आली. मग आम्ही पोचलो मंगसुळीच्या खंडोबाला. मंगसुळीच्या खंडोबाला आम्ही पाया पडलो. रविवार असल्यामुळे फार असं जास्त गर्दी होती, त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलं. याच्यानंतर आम्ही आमच्या कुलदैवत भरमाप्पा हे ठिकाण रायबाग येथे स्थित आहे, इथे पोचलो. तसं खूप छोटंसं मंदिर होतं पण छान होतं. याच्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला. मग हिला म्हटलं की झोपण्याची ॲक्टिंग कर, मग झोपण्याची ॲक्टिंग करत होते. उगारची फॅक्टरी आम्हाला दिसली. त्याच्यानंतर आमच्या आऊला काहीतरी गार प्यायचं होतं, मग आम्ही हे मँगो पल्प घेतलं, खूप छान होतं असं. ही आमची आऊ. यानंतरचा स्टॉप थांबला जेवणासाठी. खूप वेळ झाला होता दुपारनंतर, आम्ही काही खाल्लोच नव्हतं, त्याच्यामुळं जेवणासाठी खाण्यासाठी मागवलं व्हेज पनीर अंगार आणि समथिंग काहीतरी होतं ते वेगळं दुसरं, आणि रोट्या. खूप चांगलं जेवण होतं. त्याच्यानंतर परतीचा प्रवास परत सुरू. सूर्य असा मावळतीला चालला होता आणि खूप चांगले चांगले विचार मनात येत होते की ही व्यक्ती आता आयुष्यभर आपल्यासोबत असणार. ह्या प्रवासाचे चढ उतार असणार. सकाळ तशी संध्याकाळ, तशीच दुपार, हे टप्पे असणार. आणि सांभाळणं जपणं यापेक्षा हा प्रवास आहे, सोबत असणं महत्त्वाचं असणार. आणि खरंच खूप मनापासून तुम्ही आमचे कोणी नाही आहात, तरी तुम्ही एवढं प्रेम देताय, एवढा आशीर्वाद देताय, एवढं नजर लागू नये म्हणून आमची नजर काढताय, त्यासाठी खरंच खूप प्रेम, धन्यवाद.